बुधगाव मध्ये आपण आहोत, सह्याद्री चौक या ठिकाणी. हा जो पारावर म्हणजे बसायची जी पूर्वीच्या लोकांची पद्धत आहे, पारावरच्या गप्पा आपण ज्याला म्हणू, तर इथं बरेच आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक इथे जमलेले आहेत. त्यांच्याकडून देखील आपण या आता होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या बद्दल जाणून घेऊयात. त्यांचं या निवडणुकीच्या कडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, शिवाय काय त्यांना विकास कामं अपेक्षित आहेत, कुठली झालेली नाही आहेत, कोणती कामं व्हावीत अशी वाटतात, आणि कोणता उमेदवार म्हणजे कुठल्या पक्षाचे उमेदवार ही कामं करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून आहे, हे आपण सगळं थोडक्यात जाणून घेऊया. चाचा नमस्ते, बोला आपण आपलं नाव. माझं नाव मिरासाहेब बॉबनिया सय्यद, हा बुधगाव. बोला. आता आमच्या गावात भाजपची सत्ता आहे बुधगावात. ही 6 महिने झाले आमचा रस्ता बंद आहे. हम्म. गटारीचे कामामुळे 6 महिने झाले. हा त्याचा फोटो घ्या पाहिजे. हा पूर्णपणे या बाजूने त्या बाजूला जायचा जो रस्ता आहे, तर ती वाहतूकच बंद झाल्यामुळे 6 महिने 6 महिन्यापासून हे बंद आहे आणि फिरून जावं लागतं या ठिकाणी जाताना. बऱ्याच वाहतुकीला अडथळा देखील होत आहे. रात्रीच्या वेळी जर दिसलं नाही तर खड्ड्यात कोण पण पडावं अशी देखील अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे. बोला चाचा, आपण पुढे. पुढे आता काय झडपी पंचायत समिती इलेक्शन लागले हा आणि काम करणारे माणसं निवडून यावी ही इच्छा आहे आमची. हा आम्हाला काम काय कोणकोणती पक्षाची पाहिजेत? मतलब नाही. रस्ता व्यवस्थित आम्हाला करून द्या, पैसे नको काय नको, आम्हाला एवढा रस्ता करून द्या व्यवस्थित. या ठिकाणी आपण बघतोय की ग्रामस्थांची मागणी 7-6 महिने नाही इथं, आता बरोबर का 7-6 महिने नाही इथं अजून तरी. इथे ग्रामस्थांची तक्रार अशी आहे की 6 महिने ते वर्षभर होऊन गेले, हा रस्ता होत अजून तर नाहीये. रस्ता नाही तिकडं. त्यांना- म्हातारं माणसं येते तर रात्री रात्री येते तर रात्री इथं. हा. काल तर परवाच्या गटारमध्ये पडलंय. खरोखर सांग. हो. गटारमध्ये पडला सिद्धोबा सपत तिकडं, त्याला उचलून पाहिलं, अजून गटाराचे नाही. या ठिकाणी आपण पाहतोय की इथली कामं होत नाहीयेत आणि इथं म्हणजे नागरिक जे आहेत ते रात्री अपरात्री चालत जाताना गटारीत पडतात आणि त्याच्यामुळे अतोनात या लोकांचं शारीरिक नुकसान देखील होत आहे. इथल्या ग्रामस्थांची अशी मागणी आहे की आम्हाला पैसा नको आहे, परंतु रस्ता गटार बिटार करून द्या चांगले, दुसरं काही नको आम्हाला. हा म्हणजे पैसे येते, शाळा बाळा येते, शाळा येते, जाते पोरं. खाली एवढा रस्ता करून द्या आम्हाला चांगलं, बस झालं विषय. पक्ष कोणताही असू दे, फक्त आपलं काम विकास काम होणं हेच इथल्या ग्रामस्थांना अपेक्षित आहे. असेल तर तुम्हाला पैसे वाटायची काय गरज आहे? बरोबर, पण तुम्ही घेता ना काका पैसे, अहो पैसा कोणाला नको आहे? द्यायचे नाही, सांगायचे त्यांना. मग तुम्ही हा, पैसे काम नाही करा म्हणून घ्यायचे, एवढं सांगायचं, विकास घेऊन काम जायचं करा त्यांना. म्हणायचं. अहो नुसतं म्हणून चालत नाही ते. हा? बर मग चाचा बरोबर आहे. नुसतं आशीर्वाद देऊन काम चालत करून द्या नाही. माझ्या, एवढं गटार शेवटी करून पोट द्या. आहे. सगळं सालेगावची मतदार शेवटी मध्ये लाचार आहे नको म्हणून. आपल्याला पैसा. महानगरपालिका ठीक आहे. 5,000 वाटली. वाटलं पुन्हा? ते काय करायचे ते आणि डब्यात अहो, घालायचे ते. मला काय म्हणायचं, चांगलं काम करताना तुम्हाला पैसे वाटायचे काय? माणसं मागे येतात तुमच्या. दिवसभर आपण भेटतोय. 5 रुपये देत नाही आपल्याला, घरात बायको बुबड्या मारते, ठो काम कॉर्पोरेशन करते नाही. एरियात तुम्ही 5,000, 8,000 रुपये वाटले मग नगरसेवकच्या इलेक्शनला. ही तर झडपी पंचायत समिती आहे. कशाला वाटतं तुम्ही? काय गरज आहे पैसे तुम्हाला? वाटायचे आम्हाला काय? त्या गोरगरिबाला काहीतरी गटार बिटार काहीतरी संडास बाथरूम असेल तर त्याला अहो, काहीतरी काम येणाऱ्या करून लोकांनी द्या. चांगलं काम करायची. या ठिकाणी पैसे वाटण्यापेक्षा भरीव असा रोजगार काय आता उपलब्ध करून ग्रामस्थांना गहू आणून द्या, द्या तांदूळ आणून अशीच द्या. ग्रामस्थांच्याकडून मोठी मागणी आहे. आणि नक्कीच कोणत्याही पक्षाचे अहो, उमेदवारांनी कोट्याधीश पैसे याचा वाटता तुम्ही. कोट्याधीश पैसे वाटता, कशासाठी वाटता? तुमचं मत जर चांगलं असेल तर खंबीर माणसं 10 माणसं आपल्या मागे येतात. बरोबर. पैसे वाटून कशाला विकत घेता पैसे वाटू तुम्ही? नको, आम्हाला काहीतरी खायला द्या, गहू आ- तांदूळ इंदूळ घरात आहे काहीतरी ना वाट- गटार बिटार काहीतरी पत्र बित्र घालून द्या, देवाचं काहीतरी कळस बनवून द्या. कशाला ते द्या? बरोबर ते पैसे नको देऊ आम्हाला, खायला चिकन नको, मटन नको, काही नको, 2 दिवस चिकन मटन द्यायच्यात. काय ते नको द्या. खरोखर आहे तेच. काय उपयोग नाही, मटन चिकन देणार, 4 दिवस पैसे देणार. तुम्ही 1,10,000 रुपये आले रोज कॅश. 1,10,000 रुपये. पण तुम्ही हे घेता पैसे कशा? आणता कुठनं? पण आपण पैसे, आपल्याला विकास काम पाहिजे तर आता तुम्ही तुम्ही आम्हाला पैसे द्यायला नाही म्हटलं ना, कोण घेणार आहे सांगा की. पण पैसा मग- कुणाला नको आहे? विकास करायचा पैसा मला कुणाला वाट नको आहे? नाही. आपण बी पैसे म्हातारा- पैशासाठी सगळं चाललंय. काका, आपण बी पैसे घ्या. आणि हे नुसतं पैसे वाटे परत 5 वर्ष बघत सुद्धा नाही. तुम्ही पैसे घेता म्हणून बघत अहो, नाही. बरोबर. बरोबर. पैसे दिले तर आपण पळत जातो त्याच्या पाठीमागं. पैसे पैसे- घ्यायचे नाही. एक आम्हाला शासनाने एकच म्हणायचं आहे की तुम्ही हे बटन दाबून जे इलेक्शन करताय ते बंद करा.
आणि बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या. या ठिकाणी बॅलेट पेपरवर इलेक्शन जर घेतलं तर ते निवडणूक आणि ते मतदान अगदी योग्य पद्धतीने होईल असं देखील या ग्रामस्थांचं मत आहे. तुम्ही जे ईव्हीएम मशीन आणलेलं आहे तर ईव्हीएम मशीनच्या विरोधात हे सगळे ग्रामस्थ इथं जमलेले आहेत आणि त्यांचं असं मत आहे की पैसे देतात म्हणून पैसे घेतले जातात आणि पैसा कुणाला कुणाला नको आहे, नको आहे. त्याच्यापेक्षा त्यांना विकास कामाची जास्त गरज आहे. मला पैसे तुम्हाला एक 10 रुपये द्या. बुधगाव मधील जे ग्रामस्थ आहेत तर यांच्या समस्या खूप वेगवेगळ्या आहेत. बऱ्याच अडचणींना ते सामोरे जात आहेत. खूप ठिकाणी त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी आणखी एक ग्रामस्थ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांना देखील काहीतरी प्रतिक्रिया त्यांच्या द्यायच्यात. या निवडणुकीच्या दरम्यान त्यांना काय सांगायचंय आणि उमेदवारांच्याकडून त्यांना काय अपेक्षित आहे किंवा कुठल्या पक्षाकडून त्यांना काय अपेक्षित आहे हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊयात. दादा, आपलं नाव? अप्पासाहेब सकाराम पाटील. काय वाटते तुम्हाला या निवडणुकीला तुम्ही कोणत्या मला पद्धतीने काय सामोरे म्हणायचं जाताय? आहे, आम्ही माझं वय 82 आहे. 82 वर्ष मी आपली सेवा करतोय. बुधगावची सेवा करतोय. मी प्रॉपर बुधगावचा. बर. 82 वर्षात सामान्य किंवा ज्येष्ठ नागरिक त्यांना काहीच दिलेलं नाही. अहो 900 रुपये पेन्शन देता तुम्ही. 900 रुपये. चुना तंबाखूला चहा पाण्याला पैसे मिळत नाही तेवढे 900 रुपये. रोज कमीत कमी 50 रुपये रोजचा माझा खर्च आहे. कमीत कमी, जास्त सांगत नाही मी. कमीत कमी चहा वगैरे नाश्ता वगैरे जर कमी जास्त झालं तर आम्हाला कोण वाली आहे? सरकार वाली आहे? सरकार वाली नाही. आमच्यासाठी काय केले? ज्येष्ठ नागरिकांसाठी काय केले तुम्ही? मग काय अपेक्षित आहे तुम्हाला आता काय येणाऱ्या अपेक्षा नव्हे? उमेदवारांकडून? ज्येष्ठ नागरिकांना सुविधा द्या. या ठिकाणी आपण पाहतोय की 82 वर्षाचे आपल्या सोबत काका आहेत. त्यांना खर तर आजोबा म्हणायला पाहिजे पण त्यांच्याकडे बघून वाटत नाही की ते आजोबा आहेत. त्यामुळे आपण त्यांना काकाच म्हणू. तर या काकांचं मत असं आहे की त्यांच्यासाठी जी पेन्शन आहे तर ती सुद्धा पुरेशी नाहीये. फक्त 900 रुपये त्यांना मिळतात सरकारकडून आणि यातून त्यांचा दैनंदिन खर्च देखील भागत नाही. तर औषधोपचार आणि दवाखाने तसेच इतर सुविधांसाठी त्यांच्याकडे पैसे येणार कुठून? तर त्यांची अशी मागणी आहे की या ठिकाणी शासनानं त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजेत. त्यांच्या समस्या जाणून घेऊ देत आणि त्यांना योग्य ती भरीव अशी मदत शासनाने केली पाहिजे. इतकंच त्यांचं मत आहे. मला काय म्हणायचं आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सुद्धा केलं नाही सरकारनं. कुठलंही सरकार असू दे. मला याच म्हणायचं आहे ना. अहो 250 रुपये सुरुवातीला 250 रुपये पेन्शन देता तुम्ही. फक्त 250 रुपये. 250 रुपये तर घरात चालते का? सुनबाई चहा पाचते का? अतिशय खेदजनक ही गोष्ट आपण पाहतोय की फक्त 250 रुपये अशी पेन्शन त्यांना सुरुवातीला होती आणि आता ती वाढत 900 रुपयांपर्यंत गेलेली आहे. ते बी 1000 रुपये नाहीत. 1000 रुपये पूर्ण नाहीत. एक काय भरीव करणार? अशी मदत सरकारकडून त्यांना अपेक्षित आहे. आणि कोणतंही पक्षाचं सरकार आहे म्हणजे इथे उमेदवार निवडून आले तर त्यांच्याकडे यांची एकच मागणी आहे की त्यांनी त्यांना थोडीशी भरीव अशी पेन्शन रूपात मदत करावी.